नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित पेन्शन लागू करण्यात आली, परंतु या पेन्शन योजनेमध्ये ह्या आहेत छुप्या अटी आणि शर्ती। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। तर नुकतीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्येच काही सुधारणा करून जुन्या पेन्शनचे लाभ देणारी एक नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। परंतु या पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे काही एकंदरीत अटी सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। या अटींसोबतच काही लाभांचा सुद्धा यामध्ये विसर पडलेला आहे असे दिसून येते आणि त्याच्यामुळेच अशा या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कोणत्या अशा छुप्या अटी आणि शर्ती असणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 1/11/2005 पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये काही छुप्या अटी आणि शर्ती आहेत जे की राज्य कर्मचाऱ्यांना साहजिकच मान्य होणार नाहीत। यामधली सर्वात पहिली जी अट आहे ती अशी की 50% पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट घालण्यात आलेली आहे। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये NPS धारकांना 50% पेन्शन मिळेल अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली आहे, परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांची शासन सेवेतील कमाल सेवा ही 30 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे, जे की जुन्या पेन्शन योजनेमध्ये फक्त 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर देखील सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते। तर स्वेच्छानिवृत्ती प्रकरणी 20% सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते। तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये स्वेच्छानिवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेलेली नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये असणार आहे की NPS मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम असणार आहे। NPS प्रणालीमधील कर्मचाऱ्यांचे 10% योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहेत। तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सदरचे कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा वापर करूनच पेन्शन दिली जाणार आहे। त्यानंतर पेन्शन वृद्धी आणि GPF यांचा लाभ लागू नाही। सदर सुधारित पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF याचा लाभ लागू असणार नाहीत। त्यामुळे यामुळे सुद्धा एकंदरीत कर्मचाऱ्यांचे वृद्धापकाळामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे। आता नवीन पेन्शन प्रणालीमध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे अनेक लाभांपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे। तर शासकीय बाजू भक्कम करून एकंदरीत कमीत कमी पैसा पेन्शनच्या रूपात कर्मचाऱ्यांना दिला जाऊ शकेल अशी एक व्यवस्था शासनाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत यामधील अनेक ज्या अटी आहेत या अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांना दिलासादायक देणाऱ्या नाहीत। त्यामुळेच येणाऱ्या काळात कर्मचारी संघटना या पुन्हा आक्रमक होऊन बाकीच्याही ज्या सेवा सुविधा आहेत आणि ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या काढून टाकण्याची एकंदरीत एक दबावाची प्रक्रिया शासनावर करू शकतात यात शंका नाही। तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरलेला असेल।
कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो की राज्य कर्मचाऱ्यांना जी सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही लपलेल्या अटी आणि शर्ती सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्या अटी आणि शर्ती कोणत्या होत्या? एकंदरीत याच प्रकारावर माझे यापूर्वीचेही 2-3 व्हिडिओज आपण चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसाल तर एकंदरीत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांची लिंक दिलेली आहे. जुन्या पेन्शनच्या बाबतीत तेही व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.